नमस्कार, मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, माझ्या पुस्तकाविषयी तुम्हाला अश्वमेध 2004 किंवा 2024 आणि इतर पुस्तकांविषयीची माहिती ही खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जे प्रश्न विचारतात त्यांच्यासाठी हा खुलासा मला रोज करावा लागतो आहे. आजचा विषय जो आहे त्याचं शीर्षक बघितल्यानंतर अनेकांना वाटेल की या ओळी किंवा हे शब्द मला सुचलेले आहेत आणि मी ते शब्दांची कसरत केलेली आहे. तर तसं नाही आहे. दाऊद का मूसा, राऊत की भट्टी और अंधारी चाय, उद्धव भाय हे एका माझ्या श्रोत्याने, फॉलोअरने मला मेलने पाठवलेला ह्या शीर्षक आहे. म्हणाला हे शीर्षक मी दिलेलं आहे, तुम्हाला जर आवडलं तर यावर एक व्हिडिओ करा. त्यामुळे विषय काय आहे हे त्याने शीर्षकामधून सुचवलं आहे. त्याच्या डोक्यात काय मला कल्पना नाही. ही त्याची प्रतिभा आहे, ही त्याची बुद्धी आहे. हे जे शब्द त्याने जमवलेले आहेत, दाऊद का मूसा, राऊत की भट्टी और अंधारी चाय, उद्धव भाय आणि त्याने तेवढंच पाठवलं. आणि जेव्हा मी हे शब्द परत वाचले तेव्हा मला आठवलं की 10-15 वर्षापूर्वी केव्हा तरी एका चित्रपटामध्ये, हिंदी चित्रपटामध्ये हे गाणं होतं, दुबई का चष्मा, चीन की चड्डी और ईरानी चाय, असलम भाई. या ज्याने कोणी पाठवले त्याचं मला कौतुक वाटतं. किंबहुना मी या श्रोत्याची पाठ थोपटण्याबरोबरच या डिजिटल मीडिया, सोशल मीडिया जे ओपन प्लॅटफॉर्म आलेले आहेत, ज्याच्यामध्ये आपले आविष्कार करण्यासाठी कुठल्याही पैशाची गुंतवणूक लागत नाही, आपल्या हातामध्ये नेहमीच्या वापरासाठी जो स्मार्टफोन आहे त्याचा वापर करून जे टॅलेंट बाहेर येतं आहे त्यापैकी हे एक टॅलेंट आहे. आणि त्याचं जे काय त्यांनी रचना मांडलेली आहे शब्दांची, ती बघितल्यानंतर मलासुद्धा थोडा हेवा वाटला की आपल्याला हे सुचायला पाहिजे होतं. आणि मग त्याचा विचार मी एक दिवस करत बसल्यानंतर माझ्या लक्षात आलं की आपल्या वडिलांचा जो राजकीय बौद्धिक वारसा आहे, ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी शून्यातून शिवसेना नावाचा एक पक्ष निर्माण केला, त्यापूर्वी बाळासाहेब कुठल्याही राजकीय पक्षामध्ये सामान्य कार्यकर्ता म्हणून सुद्धा काम केलेले नव्हते. व्यंगचित्रकार म्हणून त्यांनी आपली सुरुवात केली. पुढे मार्मिक नावाचं साप्ताहिक काढून ते पत्रकार झाले, संपादक झाले. पण कुठलाही राजकीय वारसा नसताना या व्यंगचित्रकाराने आपला एक पक्ष निर्माण केला, आपली एक भूमिका निर्माण केली. आणि मुंबई ठाण्यापुरता मर्यादित असलेला पक्ष 20 वर्षानंतर राज्यव्यापी झाला. आणि बघता बघता हिंदुत्वाची भूमिका घेतल्यानंतर बाळासाहेबांचा पक्ष भले महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला असेल, पण त्यांची लोकप्रियता देशाच्या कानाकोपऱ्यात आणि जगाच्या कानाकोपऱ्यात जाऊन पोहोचली. मला अगदी आठवतं, तर एक गोष्ट आठवते की अगदी शिवसेना नवी होती आणि मुंबईपुरती मर्यादित होती. पण मुंबईमध्ये डाव्या चळवळी आणि कम्युनिस्ट चळवळीशी त्यांनी जो संघर्ष सुरू केला, त्यावेळेला या मुंबईपुरत्या मर्यादित असलेल्या एका व्यंगचित्रकार राजकीय नेत्याची मुलाखत टाईम मॅगझिनने घेतली होती. आणि छोटी गोष्ट नव्हती. 60-70च्या दशकामध्ये आशियामध्ये कम्युनिझम धुमाकूळ घालत होता. कम्युनिस्टांशी कोण टक्कर घेऊ शकत नाही म्हणून अमेरिकासुद्धा चिंतित होती. आशिया खंड बघता बघता लाल बावट्याने झाकला जाईल अशी चिंता चालली होती. अशा वेळेला अमेरिकन असलेल्या टाईम मॅगझिनने एक कव्हर स्टोरी केली होती, ज्याच्या कव्हरवर बाळासाहेब ठाकरे यांचा
फोटो छापला होता आणि संपूर्ण आशिया खंडात कम्युनिझमला आव्हान देणारा एक प्रमुख आणि नवा उभरता नेता असं बाळासाहेबांचं कौतुक टाईम मॅगझिनने केलं होतं. संपूर्ण आशिया, ज्याचा पक्ष महाराष्ट्र राज्य नव्हे फक्त मुंबईपुरता मर्यादित होता, पण कम्युनिस्टांशी कम्युनिस्टांच्या पद्धतीने टक्कर देणारा पक्ष, संघटना किंवा नेता म्हणून बाळासाहेबांचं कौतुक झालं होतं. आज त्याच बाळासाहेबांचा वारस म्हणून मिरवणारे उद्धव ठाकरे, बाळासाहेबांचे सुपुत्र, बाळासाहेबांचाच पक्ष पुढे चालवतोय म्हणणारे उद्धव ठाकरे यांच्या बाजूने बाजूला सगळेच्या सगळे बाळासाहेबांनी झिडकारलेले, नाकारलेले लोक जमा होतात. अदानीच्या कार्यालयावर नेलेल्या मोर्चामध्ये भगव्या झेंड्यापेक्षा लाल बावटे जास्त असतात. किंवा उद्धव ठाकरे यांच्या प्रचारात, निवडणूक सभेत अल्लाहो अकबरच्या घोषणा होतात. बाळासाहेबांना जनाब बाळासाहेब ठाकरे म्हटलं जातं. हे सगळं बघितल्यानंतर उद्धव ठाकरे यांचं राजकीय भवितव्य काय, हा प्रश्न कोणाही सामान्य बुद्धीच्या पण चौकस स्वभावाच्या माणसाच्या मनात येईल. आणि त्यातूनच ह्या ओळी त्या माणसाला सुचल्या असाव्यात ज्याने मला पाठवल्या. दाऊद का मूसा, राऊत की भट्टी, अंधारी चाय. बाळासाहेब, उद्धव आणि आदित्य यांची अक्षरशः धुलाई करणाऱ्या अंधारे, सुषमा अंधारे आज शिवसेनेच्या प्रमुख नेते आहेत आणि स्टार प्रचारक आहेत. अगदी मुख्यमंत्री असताना सुद्धा हिंदुत्वाला लाथाडून मुख्यमंत्री पद मिळवलेले उद्धव ठाकरे तेव्हा वारंवार सांगत होते, मुख्यमंत्री असताना मुंबई 92-93 साली कोणी वाचवली, दंगलीत मुंबई कोणी वाचवली, मुंबईकराला कोणी वाचवलं. कोणापासून वाचवलं होतं उद्धव ठाकरेंनी? 92-93च्या 2 दंगली आणि 93च्या मार्च महिन्यात मुंबईत जे साखळी बॉम्बस्फोट झाले त्यापासून मुंबई वाचवली असा दावा मुख्यमंत्री पदावर असताना उद्धव ठाकरे करत होते. आणि आज 2-2.5 वर्षानंतर त्याच उद्धव ठाकरेंचे विशेष उमेदवार, वायव्य मुंबईचे उमेदवार अमोल कीर्तीकर यांच्या मोर्चामध्ये त्याच साखळी बॉम्बस्फोट आरोपातला, खटल्यातला एक आरोपी प्रचारासाठी फिरत होता, अमोल पालेकरांच्या गोतावळ्यात दिसत होता. दाऊद का मूसाचा अर्थ कळला मित्रांनो? सामान्य माणूस, सामान्य मतदार किती हुशार आणि चतुर झालाय. या ज्या 4 ओळी मला कोणीतरी पाठवल्या त्यामध्ये उद्धव ठाकरेंची अवस्था त्या श्रोत्याने किती नेमकी मांडलेली आहे हे तुम्हाला कळेल. दाऊद का मूसा, आज जसं दुबई का चष्मा हे जे काय काव्य त्या सिनेमात होतं तसं दाऊद का मूसा आणि संजय राऊत यांची भट्टी तर रोजच्या रोज चालत असते, धडाधड असते. राऊत की भट्टी और अंधारी चाय. उद्धव भाई उद्धव ठाकरे यांची आजच्या राजकारणातली अवस्था न घरका न घाटका वगैरे अशी झाली, हे वर्णन आपण सातत्याने ऐकत आलो. पण वास्तविक जी अवस्था आहे उद्धव ठाकरे यांची या त्या माणसाने पाठवलेल्या 4 ओळीमध्ये सामावलेली आहे. ज्यावेळेला हे शब्द मी बारकाईने वाचत समजून घेण्याचा आणि त्यातून विषय काढता येईल का याचा विचार करत होतो तेव्हा मला तो प्रत्यक्ष चित्रपट कधीतरी ओझरता बघितलेला आठवला. एका गल्लीतला दादा असलेला, गुंड असलेला जॉनी लिव्हर आणि त्याचे जे काय चमचे, चेले, चपाटे ते त्याला हवेत चढवत असतात
आणि तेव्हा हे गाणं म्हणतात की अस्लम भाई म्हणजे काय, या विश्वाचा चक्रवर्ती सम्राट आहे, अशा पद्धतीत त्याचं वर्णन करतात. आणि त्याला इतका हरभऱ्याच्या झाडावर चढवतात की तो फार देखणा आहे, फार सुंदर आहे. कुठल्याही हिंदी चित्रपटातल्या, इंग्रजी चित्रपटातल्या हिरोपेक्षाही तो देखणा आहे. आणि म्हणूनच आता आपल्या गल्लीपुरतं साम्राज्य न ठेवता बॉलिवूडवर देखील, सिनेमा क्षेत्रात देखील जॉनी लिव्हरचं त्या सिनेमातलं काहीतरी अस्लम भाई नावाचं काहीतरी नाव आहे. तर त्या अस्लम भाईने म्हणजे विरूप असलेल्या जॉनी लिव्हरने चित्रपटाचा हिरो म्हणून काम केलं पाहिजे. आणि हिरो म्हणून काम करायचं तर त्यावेळेला सर्वाधिक लोकप्रिय असलेल्या ऐश्वर्या रायला हिरोईन घेऊन काम केलं पाहिजे, ही भूमिका असते. आणि त्याला काय तो सुटाबुटामध्ये टाय लावून ते त्या ऐश्वर्या रायच्या घरी घेऊन जातात आणि तिच्या बापाकडून तो थप्पड खातो वगैरे वगैरे असा प्रसंग आहे, तो मला आठवला. त्या जॉनी लिव्हर किंवा अस्लम भाईचे चेले चपाटे आणि उद्धव ठाकरे आज त्यांच्या भोवतीचा गवतावळा, यामध्ये किंचित तरी फरक दिसतो का मित्रांनो? मला या श्रोत्याचं फार कौतुक करावं असं वाटतं की जो विषय माझ्या डोक्यात यायला पाहिजे होता तो त्याने मला आयता ताटात वाढून दिला. कदाचित त्याच्याकडे शब्द कमी असतील, त्याच्याकडे उदाहरणं कमी असतील, की त्याला वक्तृत्व शैली जमत नसेल, पण त्याने केवढा गंभीर विषय किती गमतीशीर करून माझ्यासमोर आणला. 4 ओळी लिहून, दाऊद का मूसा, राऊत की भट्टी और अंधारी चाय, उद्धव भाई. संजय राऊत रोज सकाळी बोलतात, किंवा शरद पवार असतील, सुप्रियाताई असतील, नाना पटोले असतील, अशी मंडळी जे उद्धव ठाकरेंचं कौतुक करतात, तेव्हा त्या जॉनी लिव्हरच्या भोवतालचे त्याचे चेले चपाटे मला आठवले. अस्लम भाई, दुबई का चष्मा, चीन की चड्डी और ईरानी चाय. अस्लम भाई, उद्धव भाई. आणि त्या खोट्या खोट्या स्तुतीला भुललेला जॉनी लिव्हर किंवा अस्लम भाई ज्या प्रकारे पुढे वागतो, खरोखरच तो हिरो व्हायला निघतो. हिरो होण्यासाठी काय 4 कोटी 2 कोटी पैसे पाहिजे ते गोळा करतो, खंडणीच्या रूपाने वसूल करतो, गोळा करतो. आणि हिरो होण्यासाठी जे काय लागतं त्याची गरज त्याला वाटत नाही. ते चेले चपाटे म्हणतात, आधी हिरोईन ठरवून टाकू. चित्रपटासाठी पटकथा लागते, चित्रपटासाठी कथानक लागतं, चित्रपटासाठी संगीतकार, गीतकार लागतात, लेखक लागतात, दिग्दर्शक लागतात, सेट लागतात, स्टुडिओ लागतो. या कशाचीही गरज त्या अस्लम भाईला म्हणजे जॉनी लिव्हरला आवश्यक वाटत नाही. कारण त्याचे चेले चपाटे त्याला म्हणतात आधी हिरोईन ठरवायची, आधी हिरोईनला काय ते पैसे देऊन टाकायचे. आणि होतं काय होतं ते त्या चित्रपटात जाऊन बघू शकता. मला त्या चित्रपटाचं नाव सुद्धा आठवत नाही. मुद्दा असा आहे मित्रांनो की एक माणूस गुंड होत असेल, त्या गल्लीचा दादा होत असेल, तरी त्याच्या कायद्याच्या चौकटीच्या बाहेर जाण्याचा विषय बाजूला ठेवा, त्यामध्ये काहीतरी क्षुल्लक अशी गुणवत्ता असते, व्यवहारी ज्ञान असतं, व्यवहारी भान असतं. म्हणूनच तो लोकांमध्ये दहशत माजून आपला दबदबा निर्माण करतो आणि जे काय बेकायदा संपत्ती पैसे मिळवतो ते सुद्धा निर्बुद्धपणे मिळत नसतात. आणि ते टिकवायचं तर त्याला व्यवहारी ज्ञान आणि व्यवहारी भान असावं लागतं. पण ज्या वेळेला त्याला असे पैसे, श्रीमंती मिळते, थोडंफार यश मिळतं, तेव्हा त्याच्या बाजूला जमा होणारे हे खोटे स्तुतीपाठक, भाट, चमचे त्याचा मेंदू किती भरकटवून टाकतात. त्याचं चित्रण आणि वर्णन त्या चित्रपटामध्ये जॉनी लिव्हरच्या भोवती गुंडाळलेलं आहे. पण जॉनी लिव्हर त्या चित्रपटातला अस्लम भाई आणि आजचे उद्धव ठाकरे, उद्धव भाई यांच्यात मित्रांनो किंचित फरक राहिला.
किंचित तरी फरक राहिलाय. ज्या प्रकारच्या गल्लीतला दादा म्हणून तो अस्लम भाई डरकाळ्या फोडत असतो, त्यापेक्षा उद्धव ठाकरे यांच्या डरकाळ्या वेगळ्या आहेत का? उद्धव ठाकरेंची खरी क्षमता, खरी हैसियत आणि शरद पवारांपासून उद्धव काय ते संजय राऊत वगैरे मंडळी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंना हरभऱ्याच्या झाडावर चढवतात, यातलं साम्य नजरेत भरणार आहे. ही कपाळमोक्ष होणार आहे. कारण हरभऱ्याचं झाड त्याच्यावर माणसाने चढणे इतकं नसतं, फार तर मुंग्या कीटक त्याच्यावर चढू शकतात, बागडू शकतात. हरभऱ्याच्या झाडावर माणूस चढायला गेला तर त्या झाडाचा चेंदा मेंदा होतो आणि माणूस मात्र तोंडगशी पडतो. पण ज्या वेळेला स्तुतीमध्ये रममाण झालेला नेता असतो किंवा माणूस असतो, त्याला अशा वस्तुस्थितीचं भान नसतं आणि कोणी ते भान किंवा जाणीव करून देण्याचा प्रयत्न केला तर त्याचाही कमालीचा राग येतो. किंवा आमच्यासारख्या लोकांनी परत परत गदगदा हलवून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाला जागृत करण्याचा प्रयत्न केला तर ते आमच्यावर रागावले, आमच्यावर त्यांनी शिवराळपणा केला, शिवीगाळ केली तर मला नवल वाटणार नाही. ते स्वाभाविक आहे. ज्या अवस्थेतून उद्धव ठाकरे आज जात आहेत त्यांना आमचे वास्तविक बोल ऐकण्यापेक्षा त्यांना भुरळ घालणारे आणि आवडते शब्द बोलणारे लोकच आवडणार. दुबई का चष्मा, चीन की चड्डी और इरानी चाय, अस्लम भाई उद्धव भाई. बरोबर आहे ना? कसे शब्द या श्रोत्याने जुळवून माझ्याकडे पाठवले बघा. अनेकांना असं वाटतं की मी हे वेगवेगळे विषय काढतो कुठून. मित्रांनो, मी नाही विषय काढत. अनेकदा ज्यांच्याशी मी बोलतो, जे लोक भेटतात, त्यांच्या बोलण्यातून एक वेगळा पैलू आपल्यासमोर येतो आणि त्या पैलूवर कुठेही चर्चा झालेली नसते, कोणी बोललेलं नसतं, कोणी प्रकाशझोत टाकलेला नसतो. तो टाकण्याची मला संधी मिळते. अगदी सामान्यातलं सामान्य माणसंसुद्धा किती बारीक दृष्टीने आसपासच्या घटना बघत असतात याचा हा नमुना आहे. उद्धव ठाकरेंच्या आजच्या अवस्थेचं इतकं सुंदर वर्णन मला पण सुचलं नाही, याचं मला दुःख आहे मित्रांनो. कारण अमोल कीर्तीकर यांच्या त्या प्रचारामध्ये, मोहिमेमध्ये, प्रचार मिरवणुकीमध्ये तो बॉम्बस्फोटात शिक्षा भोगून आलेला आरोपी कोण मुसा आहे, त्यावर उद्धव ठाकरे किंवा संजय राऊत, सुषमा अंधारे यांना चकार शब्द बोलता आलेला नाही. अमोल कीर्तीकर यांनी मात्र झटकून टाकण्याचा प्रयत्न केला. मिरवणूक असते, त्याच्यात कोणीही येतो, आम्ही काय त्याला बोलवलेला नव्हता. पण आला का? आला का? कसा आला? मुंबईला बॉम्बस्फोटातून वाचवलं म्हणून दावा करणारे उद्धव ठाकरे कोणाविरुद्ध बोलत होते? त्याच बॉम्बस्फोट करणाऱ्यांच्या विरुद्ध बोलत होते ना. बॉम्बस्फोटाला बळी पडणाऱ्यांच्या बाजूने बोलत होते ना. आणि आज त्या बळी गेलेल्यांना बळी गेलेल्यांचा बळी घेणारे उद्धव ठाकरेंच्या बाजूने उभे आहेत. तर उद्धव ठाकरे कुठल्या बाजूला उभे आहेत? त्या बॉम्बस्फोटात या मुसापासून अनेकांना कोर्टात खेचून त्यांच्यावरचे आरोप, गुन्हे आणि पुरावे सिद्ध करणारे उज्ज्वल निकम दुसऱ्या बाजूला उभे आहेत. होते तिथेच उभे आहेत. पण उद्धव ठाकरेंसाठी आज निकम यांची बाजू दुसरी झालेली आहे. संजय राऊत हे सुद्धा निकमावर संशय व्यक्त करायला लागले आणि जेव्हा परिणाम कळले तेव्हा थातूर मातूर करत वडेट्टीवारांची हजामत करणारे अग्रलेख लिहिले गेले सामनामधून. किती तारांबळ उडाली झाले बघा मित्रांनो. तो त्या सिनेमामध्ये कोण ऐश्वर्या रायचा बाप दाखवलाय, तो थप्पड मारतो जॉनी लिव्हरला, तशी सामनाला थप्पड बसली नाही का? निकम यांच्या संदर्भात वडेट्टीवार यांनी जे उद्गार काढले
त्यानंतरची प्रतिक्रिया थप्पड वाचल्यासारखी सामनाला अग्रलेख लिहायची पाळी आली. किती दुर्दशा झाली आहे बघा मित्रांनो उद्धव ठाकरेची. एका मुख्यमंत्री पदाच्या मोहात पडून माणूस किती घरंगळत गेला. चेले चपाट्यांनी चढवलं. तुम्ही मुख्यमंत्री पदाचं मटेरियल आहात, तुम्ही पंतप्रधान पदाचं मटेरियल आहात, तुम्ही हिरो होऊ शकता, तुम्ही असलम भाई होऊ शकता. उद्धव ठाकरे असलम भाई झाले. दुबई का चष्मा, चीन की चड्डी और ईरानी चाय, असलम भाई उद्धव भाई. दाऊद का मुसा सोबत आला. संजय राऊतांची भट्टी चालूच आहे. राऊत की भट्टी और अंधारी चाय, उद्धव भाई उद्धव भाई. मित्रांनो व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.